तुमचं हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. पिऊ दुपारचा टाईम झालेलाच होता आणि पिऊकडे खेळायला तिची छोटुली बाय आहे ना गुडुली एंजल आतू अक्कू आहे की आली नाही तुझी होती. पण ही पिऊ आहे ना खूप आगाऊ झालेली. तिला आता कोणीच सहन होत नाही. तिला फक्त एकटीलाच लाव गाणं खेळायला आणि फिरायला लागतंय. दोघींची मस्ती चालूच होती अशी आणि मी फक्त त्यांना बघायचं काम धर करत होते, की कारण दोघी पण छोट्या आहेत, काय उद्योग करून ठेवतील सांगताच येत नाही. आणि नंतर मग अशीच दोघींची मस्ती तर चालूच होती आणि नंतर मग थोड्याच वेळाने संध्याकाळच्या टायमिंगला पिऊचे पप्पा घरी आले. तर मोठ्याने अगं आवाज बघा दे. तिच्या पप्पांना कशी आवाज देते ते. आणि थोड्याच वेळाने मी पण संध्याकाळचा रात्रीचा जो स्वयंपाक आहे तो करून घेतला. तर स्वयंपाक तर झाला होता, पण मला काहीतरी तिखट खायचं होतं म्हणून मी हिरव्या मिरच्याचा ठेचा करायचं ठरवलं. तर हिरव्या मिरच्या आणि लसूण तर सगळ्यांच्याच घरात असतोच आणि ही जी मी पद्धत यूज करते ना, ही माझ्या मम्मीची पद्धत आहे. तर खरंच खूप टेस्टी झालं होतं. मी काही मिरच्या पण तळल्या होत्या मला खाण्यासाठी, त्या साईडला करून घेतल्या आणि राहिलेल्या जे मिरच्या आणि लसूण होता तो तव्यावरच असा रगडून घेतला. तर बघा तुम्ही मी तांब्याच्या साहाय्याने त्याला बारीक करून घेतलं. एकदम व्यवस्थित बारीक होतं आणि त्याला पुन्हा परतायची, तळायची काहीच गरज पडत नाही आणि खरंच एवढा टेस्टी लागतो ना, खरंच खूप छान लागतो. तुम्ही ट्राय करून बघू शकताय आणि ही जी मी पद्धत आणि तुम्ही पण अशा गावाकडच्या पद्धतीने ठेचा ट्राय करून बघा. खरंच खूपच छान लागतो. आणि तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असंच शॉर्टकट रेसिपीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला एवढंच बोलायचं आहे, चॅनलला व्ह्यूज तर व्हिडिओंना खूप येतात, पण सबस्क्राईब कुणी करत नाही. प्लीज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.